हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आजचा व्लॉग मी रॅडफोर्डमधनं शॉर्ट चालू करतोय. आम्ही आलो आहे आता हे काय फूड सिटी स्टारबक्समध्ये टपरीवर जरा कटिंग मारायला आणि आम्ही चाललो आहे शार्लेटला जरा एक स्ट्रोल मारून येऊ कारण की लॉंग विकेंड आला आहे. हे एंट्री इकडनंच आहे ना. स्टारबक्समधनं एग बाईट्स घेतलेत. एग बाईट्स म्हणजे ते एग व्हाईट्सचं असं गोल त्यांनी काय ते बनवलेलं असतं. त्यात बेल पेपर्स आणि थोडेसे भाज्या असतात. इट्स गुड. आणि हे स्टारबक्स एका शॉपिंग मार्केटमध्ये आहे. चांगली गोष्ट. मला वाटलं जरा बसायला असेल. आईच्या गावात रेस्टरूम आहेत. बरं आहे. टोटल 206 मैल आहेत रॉनॉकपासनं. घरनं मी स्टार्ट नाही केला व्लॉग कारण की आम्हाला पटकन निघायचं होतं. आई इकडे बाबांशी बोलते मागे व्हिडिओ कॉलवर. सो फार सो गुड. आता फरशा पाडतोय. ग्रेट. आमचं स्टारबक्समध्ये झालेलं आहे आता 9:20. 20 मिनिटात पटकन आवरून आता वेळ न घालवता जाऊया शार्लेटला. मातोश्री या पटकन. अँड आम्ही पोचलो आहे बिली ग्रहम लायब्ररीला. आता इकडे तिकीट्स काढायचे आहेत आम्हाला. फ्री एंट्री आहे बट कसं ते बघूया. लई गरम आहे राव. काय आलं इकडनं सर. सो तडपतोय सूर्या भाई. खूप सिनिक आहे लायब्ररी. आतमध्ये जाऊन कसे बघूया. आता या काकांनी मला हे दिलं आहे. आम्ही फर्स्ट टाईम आहे इकडे म्हणून. हे बघा असे आहेत ते. सर ते म्हणाले की आज जा डेस्कवर हे दाखव. त्यांना बोललो मी फर्स्ट टाईम आहे. भाई एक नंबर आहे ना. ये सही आहे. खूप सिनिक आहे बघा ना. Me high then low, told me let's take it slow. Next thing that I know, you got a next best hope. Summer soon, body snows, yeah. Soon too you'll find out that, but you just wanna roll, and all I think is whoa. Weekends spent in the studio, weekdays kinda like bros. I think back and it's obvious. खूप ओल्ड कन्स्ट्रक्शन आहे हे आणि खूप बाप वाटतंय. बघा ना बिल्डिंग. गुड मॉर्निंग. हाय. थँक्यू. ॲक्च्युली वी आर फर्स्ट टाइमर्स एव्हर हिअर. So that guy gave me this. Yes, if you check in there. Take that to the front desk. Go see them. They'll stamp this and you get 10% off in the bookstore. Oh, thank you so much. Go up and talk to them. They'll get your map on the tour and they'll take care of that. हो. एक नंबर आहे आई. गरमात भाई. एक नंबर आतमध्ये. What you think now? I'm so happy that I found out.
You were nothing but a fake clone, and I can say it out loud. When my mommy said your story, I really had to write it down, 'cause it's the best kind of story, and you're hearing it now. Weekends spent in the studio, weekdays kinda like bros. I think back and it's obvious, obvious, obvious. I could be raw, I could be tall, I make you feel real uncomfortable. बाय लायब्ररीमध्ये सगळं असं बायबल स्टडी किंवा डिवोशन, फेथ इन अमेरिका आणि पॅस्टोरल हे सगळं असं म्हणजे ह्या टाईप्सचे बुक्स आहेत. मला वाटेल अजून कुठल्या टाईप्स म्हणजे फिक्शन किंवा अजून कुठल्या टाईप्सचे बुक्स असे नाही आहेत. सगळे असे बघू शकता तुम्ही माझ्या मागे. सही आहे, काहीतरी वेगळं, काहीतरी असं युनिक. खूप भारी. हा इकडचा फूड एरिया आहे, म्हणजे डेअरी बार. हे लाटे आहे, एस्प्रेसो आहे, चाय लाटे. भाई साहब, हॉट कॉफी. काय घ्यायचं का इकडनं? माहीत नाही. आम्ही बाहेर आलो होतो, आता या हाऊसमध्ये चाललो आहे. हाऊस हे बघा, हे हाऊस हे बिली ग्राहम्सचं हाऊस आहे असं ते म्हणाले मला. अशा विटांवर पण नावं लिहिली आहेत. अकॉर्डिंग टू देम हे बिली ग्रॅम्सचं घर आहे. इतकं बाप सुचवून ठेवलं आहे त्यांनी. त्यांच्या ग्रँड फॅमिलीची ती विश होती की त्यांनी हे घर आहे तितकं ऑथेंटिक ठेवावं, दाखवावं फॉर द फ्युचर जनरेशन. हे बघा, हे त्यांची फॅमिली. जबरदस्त ठेवलं आहे भाई, जबरदस्त, एक नंबर. भाई त्यांनी खूप म्हणजे खूप बाप मेंटेन ठेवलेलं आहे ही प्रॉपर्टी. मानलं भाई, मानलं. हॅट्स ऑफ त्यांना. तर आता आमचं बिली ग्राहम लायब्ररी करून झालं आहे आणि इट वॉज व्हेरी नाईस आहे. तुला कसं वाटलं? छान वाटलं. सगळं असं 90s मधल्या किंवा असं 1970s 80s मध्ये मूवीजमध्ये असतात ना, तसं ते वाटलं. वाईब्स आल्या. इट वॉज व्हेरी नाईस, वर्थ आहे व्हिजिटिंग प्लेस. आणि जे पुस्तक लवर्स आहेत, जे बुक लवर्स आहेत, त्यांच्यासाठी हे एक लाईक म्हणतात ना, हेवन म्हणू शकत नाही, बट इट इज गुड. कारण की इकडे सगळ्या ऑलमोस्ट अशा म्हणजे डिवोशनल बुक्स आहेत. बायबल्स बघितलं मी भरपूर प्रकारच्या. डोंट कोट मी ऑन दॅट. म्हणजे भरपूर ऑथरने लिहिलेल्या बायबल्स होत्या आतमध्ये. कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं, बिली ग्राहम हे एक डिवोशन पसरवणारे म्हणजे एक मोठे प्रचार करणारे एक महंत होते.
सो त्यांनी त्यांची एक स्मरणार्थ लायब्ररी उभी केलेली आहे. खूप मस्त वाटलं. आता वाजल्यात 12:30 आणि आम्ही आता बेली ग्राउंड्समधनं चाललो आहे नास्कार हॉल ऑफ फेममध्ये. आता नास्कार हॉल ऑफ फेम बेसिकली काय आहे की जिकडे नास्कारमध्ये जे कोण ड्रायव्हर्स होते का ज्या गाड्या जिंकल्यात त्या त्यांनी इकडे असं एक म्युझियममध्ये लावून ठेवले आहेत, विच इज ऑब्विसली अ गुड प्लेस टू सी. ऑब्विसली शार्लेटमध्ये इकडनं 12 मिनिटावरच आहे, जवळ आहे. सो आता जाऊया नास्कारला, चला. इतकं बाप शहर आहे, इतकं सगळं सुखसुविधा आहेत त्यांच्याकडे. मागे बघा ना, व्ह्यू बघा. पण साला कर्फ्यू लागल्यासारखी शांतता, कोण कुत्र दिसत नाही यांच्याकडे. I'm wide open for a love affair. Girl, when you're looking like that, closer, closer, I'ma get closer to you. Yeah, got me, baby, got me hooked on you once again. Damn, girl, I need you. How many times do I want you? 'Cause we could be so complete. Baby, I'll never want anyone new. I was on the bed and you undressed. Baby, when I pulled you in, smiling like that, I could never resist it. 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 Girl, I need you. How many times do I want you? 'Cause we could be so complete. Baby, I'll never want anyone new. खाली होतं ते हॉल ऑफ फेम आणि हे आहे हॉल ऑफ ऑनर. भाई क्लास आहे यार. Come a little closer, I wanna dance with you. Everything's moving slower, I don't know what it is you do. I've been looking at you all night, trying to figure you out. I just wanna make you smile, hold your hand in my hand, looking at the sunset. जे कोणी नास्कार रेसिंग बघतात मित्रांनो, प्लीज गिव अ लाईक. कमेंट करून सांगा तुम्हाला आवडला का नाही. हा खास पार्ट तुमच्यासाठी आहे. भाई जन्नत आहे, जन्नत एक नंबर आहे. बघा ना. My wheels in motion, I'm going crazy for you. Eyes blue like the ocean. I can see you want this. भाई काश हा कप बघायला मिळाला असता. ब्रो काय कप आहे, कसला कप आहे बना, भारी. तो जिंकला हा वाला बघ, एक नंबर. आमचं नास्कार हॉल ऑफ फेम करून झालं आहे. बाप जागा आहे. तुम्ही इकडे कॉम्बो तिकीट्स घेऊ शकता. डिपेंड करतो तुमच्या आवडीनिवडी काय आहेत. आमच्या इकडे खूप इंटरॅक्टिव्ह गेम्स पण आहेत आणि खूप काय काय करायला. सो इट डिपेंड्स तुम्हाला काय लागतं, आवडतं. आमचं झाले $40 एंट्री तिकीट, लाईक द बेसिक वन, 20 per person, सो इट्स गुड. आता आम्ही चाललो आहे बोटी बाय चाय पाणी, असं एक रेस्टॉरंट आहे, इंडियन रेस्टॉरंट तिकडे.
doing, making me feel like I'm falling. And when you're moving, I can hear my calling. There's no one else here that I see but you. It's what you do. सो हा आहे ऑप्टिमिस्ट हॉल आणि तिकडे ते रेस्टॉरंट आहे बोटीवाला बाय चाय पाणी. हा फक्त म्हणजे असा खाण्यापिण्याचा एरिया, शॉपिंगचा एरिया तर मग मस्त आहे भाई, एक नंबर. आता तर बोटीवाला कुठनं घुसायचं इकडे रे? एक नंबर. कपडे कपडे म्हणतोय मी. लगेच तुमचं सुरू होईल. I know that we were never ever. I know that someone would. तुम्ही बोटीवाल्यामध्ये आलो आहे. मेन्यू बघितला, मेन्यू ओपन केल्या गेल्या पहिलीच डिश खास पुणेकरांसाठी. SPDP वैशालीमध्ये पण मिळत नाही. 4 नंतर का 3 नंतर मिळतं, वॉटेवर मला माहीत नाही. इकडे बघा. You got me bound, make my world spin round. I love you, what to do now? I want you. SPDP खाऊन बघतो पुण्यातला वैशालीला बीट करत आहे का. बाप करे बरं. आमचा बोटीवालाचं काम झालंय. बोटीवाल्याने एकदम बोटी सेट करून टाकली. काही एक नंबर होतं. बटर चिकन खाल्लं मी, SPDP खाल्लं आणि पनीर टिक्का रोल खाल्लं. अरे एक नंबर. विषय हार्ड आहे भाई, लई विषय हार्ड आहे. आम्ही आलो आहे साऊथ पार्क मॉलमध्ये. खूप मोठा मॉल आहे असं ऐकलं आहे. लेट्स सी कसं असेल काय ते. भाई इसे कहते हैं मॉल. काय दुकानं आहे तिकडे 101. रोलेक्स आहे, अजून असे दुकान म्हणजे ते प्रोनाऊन्सिएशन पण करता येत नाही. अरे 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 C4 आहे बघ समोर. मग चल जाऊया. मग जामच मोठा मॉल आहे हा. आणि काय नाही आहे इकडे भाई, सगळं दुकान आहेत. हे बघा ना, सगळी दुकानं आहेत. हात करतोय मला. हां तुम्ही हात केलं तेच. ही वो कितीची आहे? 570. इसमें मेरा महीने का एक रेंट जाएगा. आणि आम्ही आमच्या लास्ट स्टॉपला आलो आहे शार्लेटच्या. ते आहे म्हणजे पटेल ब्रदर्स. आम्ही मॉलमधनं व्लॉग मी कंटिन्यू का नाही केला, कारण की फोनची बॅटरी लो झाली होती, 19वर आली होती. आणि पटकन मग मी चार्जिंगला लावला. पटेलला आलो. पटेल वॉज लाईक 18 मिनिट्स फ्रॉम द मॉल. तर बघूया आता पटेलला काय काय मिळतं आहे. ऑब्वियसली इंडियन सगळं ग्रॉसरीज मिळणार आहेत. No one else here that I see but you.
बघा मला काय मिळालं इकडे US मध्ये. फायनली त्याची जी न्यूज आलेली अमूल दूध US मध्ये आलंय. फायनली लागला हातात. काय लिंबू नको भाई, अमूल दूध मिळालं ना मन शांत झालं एकदम भारी. हे बघा Trying to figure me out, I just wanna let you know, and I ain't playing no games, baby, you won't change, I only want you, I wanna kiss you before the sun goes down, it's what you're doing, it's making me feel like I'm falling, and when you're moving. भाई तुमच्या बाजूला पटेल आहे ना, घराच्या बाजूला तुमची लाईफ सेट आहे US मध्ये. इकडे सगळं मिळतं, सगळं म्हणजे तुम्हाला असे पण आयटम दिसतील की जे तुम्ही इंडियात पण कधी खाल्ले नाहीत, बघितले नाहीत, अशा ब्रँडचे. कारण की इकडे ऑल ओव्हर इंडियातनं सगळ्या गोष्टी येतात. सो यू कॅन ट्राय इन व्हरायटी आणि सगळं मिळतं बाई. आणि ह्या हॉटेलमध्ये जिकडे मी आलो आहे शार्लेटला, ह्या हॉटेलमध्ये तुम्हाला जेवण पण मिळतं. तिकडे मागे किचन आहे. काय बोलली? किती रेडी पदार्थ आहेत आपल्याकडे, पण एवढे मिळत नाही. लोकांना वाटतं US ला येऊन काय आपल्याकडे पण बघितले नाही सगळे एवढे रेडी पदार्थ. तो हांडवो आहे बघ, तो हांडवो प्रकार आहे. वडा असं मी पहिल्यांदा बघतो. कुठे? ठीक आहे रेडी. साबुदाणा टिक्की आहे ती बारीक बारीक, हल्दीरामची. ती पण हल्दीरामचं काय काय आहे बघ. हे आय डोंट नो, मी इंडियात कधी बघितलं ते पनीर पकोडा, ते पण असे फ्रोझन आणि हे सगळे रेडी आहे की रेडी आहे. आणि तू घरी जाऊन फ्राय करू शकतोस. ते 20 पीसेस आहेत बारीक बारीक. हे बघ, हे असं आहे उपवास स्पेशल. इथे लिहिलं आहे कसं करायचं, बेक करायचं किंवा डीप फ्राय करायचं. दिस इज दही भल्ला पापडी चाट, फ्रेश मिळतं. आणि आम्ही हॉटेलमध्ये अंडे चिकन मिळतं. एक नंबर. बस घ्यायला आलेलो दूध, दही, पनीर. दॅट्स पटेल सीन्स. भाई समोरचा घंटा दिसत नाहीये काय? घंटा नाही. चालू आहे लाईट चालू आहे. अँड दॅट्स युनायटेड स्टेट्स. मागच्या 5 मिनिटाच्या अंतरावर पाऊस होता. पाऊस एवढा होता की सगळ्यांनी गाड्या लेजिट 20-30 माईल पर आवर केल्या होत्या.